ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना व्यावहारिक मराठी येणं अनिवार्य करण्याच्या दिशेने सरकारने पावलं उचलली आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठीचं ज्ञान आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. यासाठी लघु अभ्यासक्रम तयार करून जनजागृतीसाठी मोहीम राबवली जाणार आहे. मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत देण्याचा विचार सुरू आहे. मात्र मराठी भाषा शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील श्री सरनाईक यांनी दिला आहे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यासारख्या संस्थांचं सहकार्य या उपक्रमाला लावणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जात आहे. राज्यात शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहे. लातूरचे माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. बुलढाणा, नांदेड, अकोला, लातूरसह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळेस सहभागी झाले. शिंदे यांनी शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचं सांगत सगळ्यांना समान संधी दिली जाते असं देखील स्पष्ट केलं. अपॉइंटमेंट शिवाय भेटणारा नेता अशी आपली प्रतिमा असल्याचं श्री शिंदे यांनी सांगितलं. आगामी काळात 25,000 कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याचं संकेत देखील श्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमामध्ये दिले. ठाणे जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण भाग आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. जीवनशैलीतील बदल, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन या 4 स्तंभांवर या मोहिमेचा भर असणार आहे. ग्रामपंचायत ते राज्यस्तरापर्यंत विविध समित्यांच्या वतीने काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी 65.25 कोटी रुपयांचं बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. राज्यस्तरावर पहिल्या क्रमांकाच्या जिल्हा परिषदेला 5 कोटींचा पुरस्कार मिळणार आहे. 1 मे रोजी ग्रामसभांमध्ये कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अनेक उपाय शेतकऱ्यांच्या हितासाठी केले त्याचे देखील सादरीकरण झालं आणि मी देखील कृषी विभागाला सूचना केलेल्या आहेत की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि यामधून जी काही रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण जे आहे हे कमी झालं पाहिजे. शेणखत, जीवामृत अशी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि विषमुक्त शेती कडे आपण वळतोय. कारण शेवटी ही जास्त रासायनिक खतं, पेस्टिसाईड यामुळे जमिनीची पोत संपूर्णपणे खालावली जाते आणि ती पोत जमिनीची वाढवणं म्हणजे जमिनीचा क्रश जो आहे तो वाढवण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर देखील कृषी विभाग काम करतो आहे जेणेकरून येणारं पीक जे आहे हे पीक चांगलं येईल, उत्पन्न जास्ती येईल, खर्च कमी होईल आणि त्यामुळे अनेक योजना जे SRT योजना आहे, सेंद्रिय योजना आहे, सेंद्रिय शेती आहे, गटशेती आहे, त्यामुळे त्याचबरोबर या जी काय पाणवठे आहेत आपले पाझर तलाव आहेत, गाव तलाव आहेत, काही पाणवठे आहेत त्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात देखील आपल्याला शेतकऱ्यांना भाजीपाला करता येईल आणि त्यायोगे जास्तीत जास्त त्यांना शेतकऱ्यांना फायदा होईल. भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर जास्त केला पाहिजे भात लावणीसाठी, कारण आता मजूर आपल्याला माणसं कमी मिळतात त्यामुळे त्याचा परिणाम देखील शेतीवर होतो आणि त्यावर देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर
माझी वसुंधरा भागवत काका आहेत, नाम फाउंडेशन आहे, जलतारा आहे, त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे. हे सगळे लोक यामध्ये काम करत आहेत आणि म्हणून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी काही संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी MCHI, क्रेडाई, CSR यांचा देखील यांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना COनं दिलेल्या आहेत. ठाण्यात सर्वांसाठी घरं योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञाना आधारित नियंत्रणाची गरज असल्याचं मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. उपनगरातील नागरिकांच्या घरांच्या प्रश्नाला दिलासा देणारी ही योजना असली तरी भविष्यात अनधिकृत बांधकामं वाढू नयेत यासाठी खबरदारी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी मुंबईच्या धर्तीवर गुगल मॅपिंगसारखी प्रणाली राबवून सर्व बांधकामांचा डिजिटल डेटा तयार करून डेटा फ्रीज करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. यामुळे पारदर्शकता आणि नियमन सुलभ होईल असं देखील श्री डावखरे यांनी सांगितलं. तसंच मिशन भरारी उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केलं. ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाशी जोडणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचं देखील श्री डावखरे यांनी म्हटलं आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाण्यात शिवसेनेच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत मराठी शिकवणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्यांना मराठी भाषा अवगत असावी या शासनाच्या भूमिकेला पाठिंबा देत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 7 दिवसांच्या या शिबिरामध्ये चालकांना दैनंदिन व्यवहारातील मराठी शब्द, संवाद कौशल्य आणि मूलभूत भाषा ज्ञान शिकवलं जाणार आहे. प्रवाशांशी सुलभ संवाद साधता यावा आणि स्थानिक भाषेचा आदर राखला जावा हा यामागचा उद्देश आहे. या उपक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयोजकांनी जास्तीत जास्त चालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे. मराठी भाषा प्रसारासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. 1 मे पासून मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य करण्याची
घोषणा परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर काही लोकांनी राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु माहिती घेतली असता जे माहोल खराब करण्याचं काम करत आहेत त्यांच्याकडे ना लायसन आहेत, ना बॅच आहेत, ना त्यांचं काय स्वतःचं काहीच नाही आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्रच रिक्षा आणि टॅक्सी नाही आहे. असे लोक वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. परंतु आता आपण बघितलं असेल कित्येक उत्तर भारतीय आणि दुसरे परप्रांतीय ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना शिकण्याची आवड आहे. आणि परिवहन मंत्र्यांनीसुद्धा आता त्यांना सवलत त्यांनी मागितलेली आहे, ती सवलत देण्याचं मीटिंग आता चालू आहे. आणि मला खात्री आहे की काही महिन्यांची सवलत उत्तर भारतीयांना मिळेल. आणि याचा शुभारंभ आज जय भवानीनगर शाखेमधून शिवसेना शाखेमधून आपले उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, जे रिक्षा आणि टॅक्सी चालवतात त्यांना आम्ही मराठी भाषा शिकवण्याचं काम करू. आणि त्यांचे ना आमचे संबंध एक कौटुंबिक संबंध आहेत. म्हणूनच उत्तर भारतीय लोक भरभरून शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे साहेबांना भरभरून मतदान करतात आणि त्यांचं प्रेम नेहमी शिवसेनेबरोबर राहिलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा जातीवाद, प्रांतवाद करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालणारी शिवसेना, यांच्या विचाराने चाललेली शिवसेना, पूर्वरीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा यांचा आदर्श समोर ठेवून चाललेली शिवसेना, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रात संपूर्ण पुढे घेऊन चालले आहेत, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि मग अशाच वेळेला सरकारने हा निर्णय घेतला. आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी एक निर्णय घेतला का महाराष्ट्रामध्ये जे रिक्षा टॅक्सी चालक मालक आहेत, ते व्यावसायिक आहेत, त्यांना प्राथमिक मराठी येणं अनिवार्य आहे. कारण का तर व्यावहारिक ज्ञान हा फार महत्त्वाचा असतो. आणि ज्या वेळेला त्या रिक्षामध्ये एखादा प्रवासी मराठी बसला, त्याचं हिंदी येत नसेल, तो मराठी बोलला, तर त्या रिक्षा चालकाला कळलं पाहिजे का मला मराठी याला कुठे जायचं आहे. हे बेसिक जो शिक्षण आहे हे देणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही शिवसेना शाखा जय भवानीनगर का माझ्या या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय लोक रिक्षा टॅक्सी व्यवसाय करणारे राहतात, वास्तव्याला आहेत. मग दशरथ यादव आणि आम्ही सर्व मंडळी बसलो. आमची एकता रिक्षा टॅक्सी चालक सेनेचा मी सल्लागार म्हणून काम करतो आहे. त्यामुळे युनियनच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आपण शाखांमध्ये अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करूया, त्यांना शिकवणी सुरू करूया. ज्यांना मराठी येत नाही त्यांना बेसिक मराठी शिकवण्याचं काम आम्ही लोक सुरू करणार आहेत. आता विनयनी मला वाटतं त्याला पहिलंच कळलं होतं, त्याने 6 महिन्यापासूनच ते प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. आणि मग आम्ही या आमच्या प्रभागामध्ये हे सुरू करण्याचा मानस आम्ही केला. आणि आज त्यासाठी मी शिवसेनेचे सचिव राम रेपाले साहेबांना दुपारीच सांगितलं का बाबा या ठिकाणी आपण अशा प्रकारची संकल्पना करतोय आणि ज्या वेळेला चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चालत असतो, त्यामुळे आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून काम करत असतो. शिंदे साहेबांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या या शाखेतनं आम्ही सुरुवात केलेली आहे. ठाण्यात प्रस्तावित वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला घोडबंदर परिसरातील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज आणि ऋतू इस्टेटमधील नागरिकांनी प्रकल्पाच्या मार्गाविषयी आक्षेप घेतले आहेत. सुमारे 12,000 कोटी रुपयांचा 29 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबवला जात आहे. मात्र हा मार्ग लोकवस्ती, शाळा, दवाखाने तसंच हरित पट्ट्यांमधून जात असल्याने पर्यावरण आणि वाहतुकीवर ताण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रहिवाशांनी स्थानकांमुळे परिसरामध्ये मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावर श्री केळकर यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं या संदर्भात प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांना 60 कोटी रुपयांच्या भूसंपादन मोबदला घोटाळण्याप्रकरणी राज्य शासनाने निलंबित केलं आहे.
मुंबईच्या बोरिवली परिसरातील काही भूखंडांच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्या. जमिनीच्या बाजारभावाऐवजी सदनिकांच्या व्यवहारावर आधारित चुकीचं मूल्यांकन या प्रकरणात करण्यात आलं होतं. तसंच भारग्रस्त जमिनींवर आवश्यक वजावट न करता मोबदला निश्चित करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे अंतिम निवाड्यामध्ये मूळ जमीन मालकांच्या नावे नोंदवण्याऐवजी विकासकांची नावं नमूद करण्यात आली. याशिवाय कोणतीही स्पष्ट संमती न घेता तब्बल 60 कोटी 30 लाख रुपये थेट विकासकाला वितरित करण्यात आले. वरिष्ठांनी वारंवार सूचना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. या सर्व बाबी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या असल्याने शासनाने ही कारवाई केली आहे. निलंबन काळात बिरारी यांचं मुख्यालय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निश्चित करण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.